नाशिकच्या MIDC परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गयाबाई काशीनाथ बोडके वय 56 राहणार रोक्यो कोऑपरेटिव्ह सोसायटी चुंचाळे शिवार या आपल्या रोजच्या कामासाठी MIDC परिसरातील चहाची टपरी उघडण्यासाठी निघाल्या होत्या। सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान त्या हॉटेल वेलकम जवळ रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या हायड्रा क्रेननं त्यांना जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये गयाबाई बोडके या जागीच कोसळल्या। अपघातानंतर काही क्षण परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा मोहन बोडके घटनास्थळी पोहोचला। त्यानं तातडीनं आपल्या आईला शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं। गयाबाई बोडके या MIDC परिसरात लहानशी चहाची टपरी चालवत होत्या आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या। त्या नेहमीप्रमाणे टपरी उघडण्यासाठी जात असताना काळानं त्यांच्यावर घाला घातल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातात कारणीभूत असलेल्या हायड्रा क्रेन चालकाचा शोध घेण्यात येतोय। पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।